नमस्कार मंडळी, तर मी मयुरी घेऊन आलेली आहे आज पुरणपोळी। होळीचे दिवस जवळ येत आहेत आणि होळी म्हटलं की पुरणपोळी ही हवीच। तर चला बघूया आज अगदी सोप्या प्रकारे आणि स्टेप बाय स्टेप पुरणपोळी कशी बनवायची ती अगदी सहजपणे कोणीही बनवू शकेल अशा प्रकारे मी प्रयत्न केलाय सोप्या पद्धतीने दाखवण्याचा। तर नक्की व्हिडिओ बघा पूर्णपणे आणि कशी वाटली आहे हे नक्की कमेंट करून सांगा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब सुद्धा करा। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर सुरुवातीला आपल्याला चण्याची डाळ आहे ती शिजवून घ्यायची आहे। तर त्यासाठी इथे मी 2 ते 2.5 ग्लास किंवा कप एवढे चण्याची डाळ घेतलेली आहे। ती आपल्याला पहिल्यांदा स्वच्छ 2-3 वेळा अशी पाण्याने अगदी मळून धुवून घ्यायची आहे। 2-3 पाण्याने स्वच्छ धुवायची। हे असं सफेद पाणी त्यातून कमी झालं येणं की आपली डाळ आपण शिजवण्यासाठी रेडी आहे। तर इथे मी 2 ते 3 वेळा ही डाळ धुवून घेतलेली आहे आणि त्यानंतर आपण ही शिजवून घेणार आहोत कुकरमध्ये। तर हे मी कुकरमध्ये ही डाळ सगळी ॲड करते आहे आणि त्यानंतर यामध्ये मी 2 कप जर डाळ घेतली आहे तर 4 ते 4.5 असे कप मी पाणी यामध्ये घेतलेलं आहे, कारण चांगली शिजण्यासाठी। त्यानंतर यामध्ये थोडंसं अगदी मीठ टाकायचं आहे, हळद टाकायची आहे आणि 1 चमचा तूप टाकलेला आहे। आता यानंतर आपण हे शिजवून घेऊया। साधारणतः 7 ते 8 एवढ्या शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत। आता आपण पीठ मळून घेऊया पुरणपोळीसाठी लागणारं। तर हे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। मैदासुद्धा वापरू शकतो, पण मैदा थोडा हेल्थसाठी चांगला नसतो म्हणून मी इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। त्यानंतर यामध्ये मीठ टाकूया, अगदी थोडीशी हळद टाकायची आहे म्हणजे कलर चांगला येतो। आता हे सगळं मिक्स करून घेऊया आधी चांगलं आणि नंतर अगदी थोडं पाणी टाकत मळत जायचं आहे। म्हणजे एकदम पाणी नाही टाकायचं आहे, नाहीतर मग ते जास्त पातळ होईल आणि आपल्याला अगदी घट्टसर असं हे पीठ मळून घ्यायचं आहे। एकदम पण नाही, पण थोडंसं म्हणजे जास्त पातळ नाही ठेवायचं, एवढं लक्षात ठेवायचं आहे। थोडंसं घट्टच ते ठेवायचं आहे, कारण आपण ऑलरेडी ते नंतर पीठ पातळ होणारच आहे कसं ते सांगते। तर इथे मी हे पीठ मळताना तुम्ही बघू शकाल तर इथे 1 पूर्ण जो कप घेतलेला आहे तेवढं पूर्ण पाणी मी हे पीठ मळण्यासाठी वापरलेलं आहे। आता हे थोडं मळून घेते, कारण मग जर जास्त झालं तर म्हणून मग थोडं पाणी घालून हे पीठ मी मळून घेते। आता बघू शकता इथे कशा प्रकारे पीठ मळून झालेलं आहे ते, आणि त्यानंतर ह्याला थोडंसं हाताला तेल लावून आपण चांगल्या प्रकारे अशा प्रकारे मळून घ्यायचं आहे। आता नेक्स्ट प्रोसेस अशी आहे की एका भांड्यामध्ये पाणी घ्यायचं आहे भरपूर, म्हणजे आपलं पीठ त्यामध्ये बुडेल अशा प्रकारे पाणी घ्यायचं आहे। आणि हे पीठ जे आहे ते आपण साधारणतः 15 ते 20 मिनटं असं पाण्यात हे भिजत ठेवणार आहोत। कारण एवढंच आहे की ते अजून सॉफ्ट बनतं। तुम्ही बघाल नंतर की पाण्यामधून काढल्यानंतर ते कशा प्रकारे एकदम मळण्यासाठी सॉफ्ट होऊन जातं ते इथे मी झाकून हे बाजूला ठेवते। तोपर्यंत आपण आपलं सारण बनवून घेऊया। तर इथे हे मी 7 ते 8 शिट्या करून घेतलेल्या आहेत। तुम्ही बघाल तर किती मस्त चणे शिजलेले आहेत ते चण्याची डाळ मेन म्हणजे नीट शिजणं हेच इम्पॉर्टंट असतं, कारण मग त्याची पुढची जी प्रोसेस आहे ती खूप इझिली होऊन जाते। बघा किती मस्त शिजलेली आहे डाळ। याचं जे पाणी आहे ते काढून घ्यायचं आहे, त्याची आमटीसुद्धा बनवतात। तर इथे मी एक तवा घेतलेला आहे, त्यामध्ये आपण ही सगळी डाळ ट्रान्सफर करूया आणि परतून घ्यायची आहे। तवा चांगला तापवून घ्यायचा आहे आणि आता जरी हाय फ्लेम असला तरीही चालेल, फक्त थोडासा हात चालू ठेवायचा आहे, ढवळत राहायचं आहे, नाहीतर मग थोडासा मीडियम करायचा आहे गॅसचा फ्लेम। आता हे थोडंसं ओलसर आहे ते थोडंसं घट्टसर होऊ द्या, थोडं सुकू द्या। त्यानंतर आपण यामध्ये गूळ ॲड करूया। तर आधी हे सुरुवातीला मी चांगलं असं ढवळून घेते, थोडं मॅश करून घेते चमच्यानेच, आणि यातलं जे पाणी आहे ते थोडंसं सुकून जाईल। त्यानंतर आपण यामध्ये गूळ ॲड करू शकतो। बघा इथे आता थोडंसं सुकत गेलेलं आहे हे डाळ आहे ती। आता आपण यामध्ये गूळ ॲड करून घेऊया। साधारणतः 200 ते 250 ग्राम एवढा हा गूळ आहे, थोडासा कमीच आहे पाव किलोपेक्षा। तर हा गूळ मी इथे तुकडे करून घेतलेला आहे आणि सोबतच मी 2 चमच एवढं साखरसुद्धा वापरलेली आहे। तुम्हाला जर वाटत असेल तर वापरायचे, नाही तर नाही वापरली थोडी चालेल। गुळाचं प्रमाण थोडं वाढवू शकता, तुमच्या अंदाजानुसार आहे, किती गोड तुम्हाला लागतं त्यानुसार। आता हे गूळ मेल्ट जसा होत जाईल तसं हे जे मिश्रण आहे ते जास्त पातळ होत जाईल, तर त्यामुळे हे ढवळत राहायचं आहे। हे बघा अशा प्रकारे ते मेल्ट झाल्यानंतर पातळ होत जातं। आता यामध्ये मी गुळाचे तुकडे घेतले होते, त्यामुळे गूळ वितळायला थोडा वेळ लागतो आहे, म्हणून हे पावभाजी ज्याने आपण मॅश करतो ते भांड्याने मी अशा प्रकारे मॅश करते, म्हणजे गूळ आहे तो पटकन वितळेल, म्हणजे आपला वेळसुद्धा वाचेल आणि करायला पटकन होईल यासाठी।
तर हे अशा प्रकारे करून घेते आहे. करून झाल्यानंतर हे अजून थोडंसं पातळ होईल, कारण गूळ वितळेल म्हणून. तर हे अशा प्रकारे पातळ झाल्यानंतर आपल्याला साधारण 15 मिनटं तरी लागणार आहेत हे सुकायला. गॅसचा फ्लेम मिडियम ठेवायचा आहे, जर फास्ट ठेवलं तर खाली लागू शकतं म्हणून. आता नेक्स्ट आपण यामध्ये फ्लेवरसाठी टाकणार आहोत 2 चम्मच मी घेतलेले आहे वेलचीची पावडर आणि 1 चम्मच घेतलेली आहे जायफळची पावडर. याने खरंच खूप छान टेस्ट तर येतेच, वाससुद्धा खूप छान येतो, तर नक्की ट्राय करा. आता हे आपण ढवळून घेऊया, खूप छान फ्लेवर येणार आहे याने. आणि आता टाकल्यानंतर जो वास येतो ना, म्हणजे कंट्रोलच होत नाही, इतका छान वास येणार आहे. तर हे आपण चांगलं ढवळून घेऊया. अजूनही हे सारण जे आहे ते अजूनही चांगलं घट्ट झालेलं नाही आहे, म्हणजे आपल्या पोळ्या बनवण्यासाठी तयार नाही झालं आहे. तर ते आधी सुकू द्या चांगलं. सुकलं की आपण मग बनवून पोळ्या बनवायला घेऊया. आता हे सुकणार कधी आणि कसं समजायचं, तर हे बघू शकाल यामध्ये ना चमचा उभा करून बघायचा. जर चमचा पडत असेल तर अजूनही वेळ आहे सुकायला, आणि असा चमचा उभा राहिला की आपलं मिश्रण हे सारण तयार आहे असं समजायचं. तर मी इथे हे काढून घेते. थोडंसं चमच्याने ढवळून थंड केल्यासारखं थोडंसं करेन, जास्तसुद्धा थंड नाही करायचं आहे. थोडंसं थंड झालं की मग आपण हे अशा प्रकारे मी चाळणी घेतलेली आहे त्यामध्ये, किंवा मग पुरण बारीक करायचं भांडं येतं त्याच्यामध्ये सुद्धा करू शकता, किंवा मग पहिले जसं पाट्यावर करत होते तशा प्रकारे. तर इथे हे चाळण घेतलेली आहे. ग्लास एक स्वच्छ करून घ्यायचं आहे खालून, आणि हे अशा प्रकारे मला ही सगळ्यात सोपी पद्धत आणि पटकन होणारी पद्धत वाटते, त्यामुळे अशी चाळणी लागणार आहे. खाली एक भांडं ठेवायचं आहे आणि हे अशा प्रकारे बघू शकाल. आता मी दाखवते की किती मस्त आपलं सारण जे आहे ते तयार झालेलं आहे. अजिबात डाळ कुठे राहत नाही, जसं परफेक्ट हवं आहे तसं झालेलं आहे. आणि ह्या अशा प्रकारे केल्याने ना पटकनसुद्धा होते. तर आता आपलं हे सारणसुद्धा मी सगळं बारीक करून घेते आहे. आणि आता आपण जे पीठ पाण्यात ठेवलं होतं ते बघूया. तर हे सुरुवातीला मी पाणी जे आहे ते सगळं काढून घेते आहे. त्यानंतर हा पिठाचा गोळा आपण पुन्हा एकदा थोडासा मळून घेऊया. आता हे पाण्यात ठेवल्याने ना एकदम सॉफ्ट होतं हे पीठ, म्हणजे जसं पुरणपोळीसाठी हवं असतं अगदी तशा प्रकारे. याने आपल्या पुरणपोळ्यानंतर घट्ट किंवा कडकसुद्धा नाही होणार आहेत. तर हे आपण पीठ मळून घेऊया. आणि मळता मळता यामध्ये थोडंसं तेल किंवा तूप टाकून घ्यायचं आहे, म्हणजे जास्त ते चिकट होणार नाही यासाठी. चांगलं मळून घ्यायचं आहे, कारण कधी कधी पाणी ते आतपर्यंत जात नाही म्हणून. तर इथे मी थोडंसं तूप लावून घेते आहे. आणि हे थोडं सुरुवातीला चिकचिक वाटतं, पण नंतर खरंच खूप एकदम सॅटिस्फाईंग पीठ होऊन जातं. तर हे अशा प्रकारे थोडंसं तेल लावून हे मळून घ्यायचं आहे. अगदी जास्त नाही, 5 मिनटं लागतात पुन्हा पीठ मळायला. तर हे मी मळून घेतलेलं आहे. बघू शकता किती सॉफ्ट दिसतंय ते, हाताला मला लागतंय आणि तुम्हाला दिसतही असेल. तर आपलं पीठ रेडी झालेलं आहे. तर मी याला पोळ्यांना लावण्यासाठी गव्हाचंच पीठ घेतलेलं आहे. तुम्ही तांदळाचं सुद्धा घेऊ शकता, म्हणजे ते चिकटणार नाहीत. तर आता आपलं पीठ रेडी आहे, सारण रेडी आहे, सुकं पीठसुद्धा रेडी आहे. हाताला थोडंसं तेल लावूया किंवा तूप लावूया आणि आता आपण हे पुरणपोळी बनवायला घेऊया. आता जेवढा आपण पिठाचा गोळा घेणार तेवढाच किंवा त्याच्यापेक्षा जास्त आपण सारण घेणार आहोत, म्हणजे जास्त खाताना ते पीठ लागणार नाही, गोड पण अगदी सगळीकडून लागेल आणि अगदी कडेपर्यंत ते सारण पोचेल. तर इथे बघा, पिठाच्या गोळ्यापेक्षा माझा थोडा सारणाचा गोळा मोठा आहे, थोडासा, जास्तसुद्धा नाही आहे, किंवा इक्वलसुद्धा ठेवू शकता. तर हे आता अशा प्रकारे आपण जसं बनवतो तशा प्रकारे मधून थोडं फ्लॅट करायचं आहे आणि यामध्ये हा गोळा टाकायचा आहे आणि हा बंद करायचा आहे. वरच्या बाजूला थोडंसं जाड ठेवायचं आहे आणि अशा प्रकारे तो दाबत त्याचं तोंड बंद करून घ्यायचं आहे आणि हाताने त्याला थोडा गोलसर असा आकार द्यायचा आहे, अगदी अशा प्रकारे. आता हे लावण्यासाठी मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, त्यामध्ये थोडं लावते आहे, थोडं म्हणजे जास्तच लावावं लागतं, नाहीतर हे खाली पोलपाटला आपल्या चिकटेल वगैरे यासाठी. आता हा जर अशा प्रकारे पोलपाट असेल ना, तर कधी तो चिकटतंसुद्धा आपल्या पोलपाटाला, आपलं सारण जर जास्तच घेतलं असेल तर या वेळेला ना तुम्ही याला कॉटनचा एखादा रुमाल किंवा फडका असा लावू शकतो, म्हणजे या पोळ्या ज्या आहेत त्या पोलपाटला आपल्या चिकटणार नाहीत आणि त्या फाटणार नाहीत यासाठी. जर जमत असतील तर अगदी अशा प्रकारे सुद्धा करू शकतात, नाहीतर मग फडका लावून करू शकतो. अगदी इझी होतं यासाठी. एखादा फडका स्वच्छ करायचा आणि मग त्याने बांधून त्याला लाटायच्या.
आता इथे मी ही पोळी टाकलेली आहे. तवा आधीच तापून घेतला होता, चांगला तापून घ्यायचा अगदी. आणि त्यानंतर ही फक्त 2 वेळा पुढे मागे अशी प्रकारे परतून घ्यायची आहे. जास्तीत जास्त 3 ते 4 वेळा. जास्त वेळ गॅसवर ठेवायची नाही, नाहीतर मग ते कडक होतात यासाठी. आणि तुम्ही एकदा का ती पोळी परतली की ती 100% फुलणारच. 100% फुलणार. कोणत्याही प्रकारची कशीही पोळी बनवा तुम्ही, ती फुगणारच. तर वरून मी थोडंसं तूप लावते आहे. आणि तूप लावल्याने खूप छान टेस्ट तरी येतेच आणि वाससुद्धा एकदम खमंग सुटतो या वेळेला. तर तुम्हाला कशी वाटली ही पद्धत किंवा पुरणपोळी नक्की कमेंट करून सांगा. आणि ट्राय करा आणि नक्की पाण्यात पीठ ठेवा आणि बघा किती प्रकारे ते पीठ सॉफ्ट बनतं ते. चला तर मग तयार झालेल्या आहेत आपल्या सगळ्या पोळ्या. मी करून घेते आहे आणि गरम गरम पोळ्या आणि दूध अशा प्रकारे मी खायला मला आवडतात. त्यामध्ये थोडंसं साखर टाकायची दुधात आणि अशा प्रकारे आमच्या घरात सगळ्यांनाच आवडतात. तर बघू शकता इथे किती सॉफ्ट आणि नरम ह्या पोळ्या आहेत त्या. अगदी संध्याकाळपर्यंतसुद्धा अशाच राहतील. तर नक्की ट्राय करा. इथे मी गव्हाचा वापर केलेला आहे. इथे सारण जे आहे ते उरतं, तर ते तुम्ही कधीही चपात्या जरी बनवत असाल आणि त्यातलं थोडंसं पीठ उरलं किंवा ठेवायचं जास्त एक्स्ट्रा करून, तर ते पोळ्या आपण कधीसुद्धा बनवू शकतो. गरमागरम पोळ्या खायला तुम्हाला बोलवते, नक्की या. आणि व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा.